अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 11 वैधृती आणि व्यतिपात. देवी लक्ष्मी म्हणाली, हे जगन्नायका, या अधिक महिन्यात 5 पर्वे फारच पुण्यकारक आहेत असे म्हणतात. तर ती कोणती? त्यांचे महत्त्व काय? आणि त्या पर्वकाळात कोणकोणती पुण्यकर्मे करावीत ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, आता त्याबद्दल मी तुला थोडक्यात माहिती सांगतो. ऐक. ही 5 पर्वे म्हणजे वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी या 5 पर्वाची अनुक्रमाने माहिती देतो. प्रथम वैधृती. हा पर्वकाळ फारच पुण्यकारक असतो. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यात वैधृतीचा योग असतोच, पण अधिक मासात वैधृती योग साधून जर त्या पर्वकाळात स्नानदानादी पुण्यकर्मे केली तर ती विशेष फलदायी होतात. पूर्वी सूर्यवंशातील मांधाता नावाच्या राजाने खूप यज्ञयाग केले. त्या पुण्याईने इंद्राचे इंद्रपद जाऊन त्या राजाला इंद्रपद मिळाले. मग देवेंद्र असाच भटकत असता नारद मुनींनी इंद्राला वैधृती पर्वात अधिक महिन्यात स्नानदानादी पुण्यकर्मे करण्यास सांगितली. त्याप्रमाणे इंद्राने वैधृती पर्व साधून व्रते केली. त्या पुण्याईमुळे पुन्हा इंद्राला त्याचे इंद्रपद मिळाले. हे लक्ष्मी, माझा थोर भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळात जन्मला, पण त्याने माझी नामस्मरण भक्ती केली. त्यातही अधिक महिन्यातील वैधृती पर्वकाळात सतत नामस्मरण केले, त्यामुळे त्याला राजपद मिळाले. या वैधृती पर्वात तिळाचे 16 लाडू, केळी, फळे, खारका, सुपाऱ्या 16 संख्येत यथाशक्ती ब्राह्मणाला दान द्याव्यात. दुधाची खीर, तुपाचा दिवा आणि एखादे वस्त्र, पात्रही द्यावे. या दानामुळे देव आणि पितर संतुष्ट होतात. पंचपर्वात वैधृतीला पहिला मान दिलेला आहे. स्वतः महादेव, ब्रह्मदेव यांनीही या पर्वात पुण्यकर्मे केली. जाणते लोक पंचांगात पाहून वैधृतीचा काळ बरोबर साधतात. आता दुसरे पर्व यतिपात याची माहिती सांगतो. वैधृतीप्रमाणेच व्यतिपात हा योगसुद्धा प्रत्येक महिन्यात असतोच. ज्यावेळी चंद्र सूर्याचा समान योग्य प्राप्त होतो त्यावेळी व्यतिपाताचा पर्वकाळ असतो. प्रत्येक महिन्यातील व्यतिपात योगात स्नानदानादी पुण्यकर्मे लोक करतातच, परंतु अधिक महिन्यातील व्यतिपात पर्व साधून जर ती पुण्यकर्मे केली तर त्यांचे विशेष महत्त्व आहे. व्यतिपात पर्वकाळात घरी जरी स्नान केले तरी ते तीर्थस्नानापेक्षाही जास्त पुण्यप्रद असते. स्नान चुकवू नये. प्रातःकाळी लवकर उठून स्नान करावे. देवपूजा नित्यनेमाने करावी. या पर्वकाळात स्त्री पुरुषांनी ब्राह्मणाला शक्य ते धान्य दान द्यावे. ते दान विशेष पुण्यकारक आणि श्रेष्ठ ठरते. दान करण्यात निष्ठा किंवा श्रद्धा असावी लागते. गर्व किंवा अहंकाराने केलेले दान निष्फळ ठरते. हे लक्ष्मी, अधिक महिन्यातील पंचपर्वांपैकी वैधृती व व्यतिपात ही 2 पर्वे योगाची आहेत. कालगणनेच्या पंचांगात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही 5 अंगे महत्त्वाची असतात. आता पंचपर्वांपैकी 2 पर्वांची थोडी माहिती तुला दिली. पुढे 12व्या अध्यायात मी पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी पर्वांची माहिती देणार आहे. ती तू शांत चित्ताने ऐक. अध्याय 11 समाप्त.